हाय, गुड मॉर्निंग. आजची रेसिपी आहे इन्स्टंट मसाले भात. यासाठी मी काही भाज्या कापून घेतल्या आहेत. त्यामध्ये आहे गाजर, शिमला मिर्च, कोबी, कांदा आणि कांद्याचे पात. तुमच्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता. तर मी पॅन घेतलं आहे. गरम झाल्यावर त्यात थोडंसं तेल घातलं. तेल गरम झालं तर त्यात आम्ही भाज्या घालणार आहे. सर्वप्रथम आपण घालणार आहोत गाजर, शिमला मिर्च आणि कांदा. या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आपल्याला. 5 ते 6 मिनटं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित आपण शिजवून घेऊ. ते इन्स्टंट होणारा भात आहे. हा काहीही जास्त मेहनत नाही. रात्रीचा राहिलेला शिळा भात असेल तर तुम्ही यासाठी वापरू शकता. आता या तिन्ही भाज्या आपण व्यवस्थित शिजवून घेऊया. कोबी सर्वात शेवटी घालणार आहे मी, कारण कोबी पटकन शिजतो. मीडियम फ्लेमवर मस्तपैकी शिजवून घेऊया आपण या भाज्या. पाच ते 6 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया. भाज्या व्यवस्थित शिजून झालेल्या आहेत. आता आपण ह्याच्यात कोबी टाकूया. कोबी शिजायला जास्त वेळ लागत नाही. 5 मिनटात तो शिजून जाईल. आता हा कोबी टाकला आहे मी आणि आता परत आपण एकदा व्यवस्थित परतून घेऊया. भाज्या जर जास्त असतील तर जरा दिसायला पण छान कलरफुल वाटतं. आता मी याच्यामध्ये टाकली हळद. त्याच्यानंतर मी टाकणार आहे थोडं लाल तिखट. तुमच्या चवीनुसार आहे. ज्यांना जास्त तिखट आवडत असेल तर जास्त टाकू शकतात. ज्यांना कमी आवडतं ते कमी टाकू शकतात. आता हे मसाले आपण व्यवस्थित परतून घेऊया. सगळ्या भाज्यांना व्यवस्थित लागतील असं आपण व्यवस्थित परतून घेऊ. आणि आता परत आपण हे मिश्रण थोडा वेळ झाकून ठेवू, म्हणजे मसाला भाजीमध्ये व्यवस्थित मुरेल. अगदी रोजचीच प्रोसिजर आहे, साधी सोपी. वेगळं असं काही नाही आहे यात. हा जो एक इन्ग्रेडियंट मेन आहे तो मी पुढे तुम्हाला सांगते कोणता आहे. आता झाकण काढून आपण ह्या भाज्या परत थोडा परतून घेऊया. आता आपल्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. यामध्ये आता आपण फोडलेला जो भात आहे तो मिक्स करून घेऊया. भात शक्यतो आधीच मोकळा करून घ्या, म्हणजे भाज्यांमध्ये मिक्स करताना नंतर कठीण जाणार नाही तुम्हाला. आता हा सगळा भात मी ह्यावर टाकून घेते. आता आपला मेन इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे मॅगी मसाला. मॅगी मसाल्यानेच या भाताला आपला टेस्ट येणार आहे. हा 1 पॅकेट मॅगी मसाला मी घेतलेला आहे. त्यातला अर्धा पॅकेट मी या भातासाठी वापरणार आहे. तुमच्या क्वांटिटीवर आहे, तुमच्या टेस्टवर आहे. जर तुम्हाला मॅगी मसाल्याची टेस्ट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता. मी मीडियम प्रमाणात घातलेला आहे, कारण मी ऑलरेडी तिखट घातलेलं आहे याच्यामध्ये. आता शेवटी मी यामध्ये मीठ ॲड करत आहे. मीठ जरा बेतानेच घालायचं आहे. नंतर हवं तर तुम्ही टेस्ट करून बघू शकता मिठाचं प्रमाण योग्य आहे की नाही, कारण आपण ऑलरेडी मॅगी मसाला घातलेला आहे. त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात मिठाचं प्रमाण असतं. सो आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सगळा मसाला भाताला व्यवस्थित लागेल असं मी भात व्यवस्थित फ्राय करून घेतला आहे. आता आपला हा भात रेडी आहे. तुम्हाला जेव्हा कधी कंटाळा येतो अगदी डाळ भात भाजी बनवायला, तेव्हा तुम्ही हा इन्स्टंट भात बनवू शकता. टेस्टला अगदी सुरेख लागतो. शेवटी सर्व करायच्या आधी मी कांद्याची पात टाकली आहे. सो तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि मला नक्की कळवा कसा झाला आहे तो. बाय बाय.